नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. तुम्ही मान्यताच सोडत नाहीत, मान्यताच सोडत नाहीत. तुम्ही गडावर 2 माणसं आल्यानंतर त्यांची मान्यता, शब्द समजून घ्या, त्यांची मान्यता. महाराज आम्ही तुमच्याकडे आलोय, आम्ही भगवानगडाचे शिष्य आहोत. म्हणलं ठीक आहे, बाबा आमच्याकडे तो तुम्ही यायला पाहिजेत. म्हणलं बाबा येत होते, मी जरा कामामध्ये नाही. मी त्यांना 3, 4, 5, 6 वेळा सांगितलं, नाही मला जमत नाही, मला जमत नाही. बाबा येत होते. अब बाबा येत होते ना, पण बाबा येत असून सुद्धा तुम्ही इतके मूर्ख राहिले हे मी त्यांना बोललो नाही. काय परिवर्तन झालं तुमच्यामध्ये? अरे मी कारण सांगतोय. बरं बाबाच्या पुण्यतिथीला बोलवत होते, इतर ठिकाणी ठीक आहे. म्हटलं गडावर पुण्यतिथी असते ना, नाही यायलाच पाहिजे. ते काही गावाच्या इथं कुणी उभा करा. अर्थ नाही कळला अजून तुम्हाला. गडाच्या कीर्तनाला कुणीही उभा, कोण मला आदेश देते? ही मान्यता आहे. भगवान गडाच्या गादीला आदेश कोण देते? तुम्ही कुणी उभी करा. आणि उभं करायला कोण सांगतात? ते संसाराच्या चिखलात बुडालेले, दुखी असणारे, अज्ञानी, बदलतच नाही. मान्यता आहे. मला पुढचा टप्पा सांगायचा आहे बरं का. ते गेले जाऊन अख्ख्या गावात सांगलेत गादीवर चुकीचा माणूस बसलाय. तुमची मान्यता जर पूर्ण नाही झाली, तुम्ही शत्रू होता. तुमचं जर नाही ऐकलं, शत्रू होता. तुकोबाराय सांगतात, तुम्ही आम्हाला काहीही माना, आम्ही संसार सोडलेला आहे. टीका करा न करा, निंदा वंदा काही फरक नाही पडत त्याचा. आम्ही आमच्या रस्त्याने चाललेलो आहेत. बदलायला जर तयार झाला तर तुम्ही परमार्थामध्ये या. बदलत नसाल तर अवघड आहे. आणि हे बदलणं इतकं सोपं नाही आहे जितकं तुम्ही समजतायत. तुम्ही ठरवलेलं आहे की मला वक्तृत्व आलं पाहिजेत, मला गाणं आलं पाहिजेत, मला राजकारण ठरवताय तुम्ही. सेवा कुणाचीच करत नाही. हे कार्यकर्ते जो शब्द आहे ना राजकारणामध्ये, हे आमच्या भाषेत शिष्य शब्द आहेत. आज कार्यकर्ते आहेत, उद्याचे ते मंत्री आहेत. नाही म्हणजे अचानक कोणीही कोणताही पक्ष कोणालाही मंत्री करत नसतो. त्याची निष्ठा परमार्थाप्रमाणे तपासली जाते. निष्ठावान आहे का? नाही तर करायचा आणि दुसऱ्या दिवशी बदलायचा. काही बदलणारे असतात, बदलायचं म्हणूनच त्यांना घेतलेले असतं. त्यांना माहिती असतं. त्यांना परमार्थ परिवर्तनशील आहे. तुमच्या हृदयामध्ये, प्रतिभेमध्ये, कल्पनेमध्ये जर बदल करायचा असेल तर गळ्यात माळ घाला. नाही तर माळ घातल्यानंतर सुद्धा तीच संसारिक वृत्ती नको आहे. मी अनेक वेळा आमच्या कीर्तनकारांना सांगितलेले आहेत. काही आता मी पंढरपूरला पाहतो, दिंडी जाते, नवीन लोक आलेले असतात पंढरपूरला. दिंडी क्रॉस करायची नसते, माहीत नसतं त्यांना. मग सुशिक्षित लोक क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात, मारतात त्यांना वारकरी. नावच काय त्यांचं? वारकरी. सार्थ करतात ना ते. पण ज्यांनी मार खाल्ला ना तो पुन्हा पंढरपूरला येत नाही. की माणसं आहेत का म्हणतात. संत नवनीतासारखे असतात, त्यांचं हृदय लोण्याप्रमाणे असतं. त्यांनी मार खाल्लाय बिचारीने. त्याला विचारा बरं संताचं हृदय कसं असतं. म्हणून मी काल सांगितलं, संतांचं भूषण व्हा, संतांचं दूषण होऊ नका. तुमच्यामुळं लोकांनी परमार्थ बंद नाही केला पाहिजेत. कलंकित जीवन जगू नका, अपमानित जीवन जगू नका. जगण्याला काही किंमत राहत नाही.
मग परिवर्तन, हृदय परिवर्तन करण्यासाठी परमार्थात होतच नाही. पुण्यामध्ये कोर्टाच्या कामानिमित्ताने जावं लागलं. माझा खास आवडता मित्र होता हरिभाऊ, आडदांड होता तो, 6 फूट उंची, जाडजूड, 2-3 माणसाचं एकदाच जेवत होता तो. नाही कळलं अजून? अन्नपूर्णेची कृपा लागते तर अन्न पचतं, नाही तर श्रीमंताचं अन्न नौकर खातात. हे फक्त शोसाठी पुढे ठेवतात की आम्ही एवढं जेवण तयार करतो, पोटात जात नाही. अन्नपूर्णा प्रसन्न लागते त्यासाठी. आणि अन्नपूर्णा तेव्हाच प्रसन्न होते, पोट ज्याचं खराब नाही, पोट ज्याचं दुखत नाही, त्याच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न असते. कळतंय का? पोट ज्याचं दुखत नाही, दुसऱ्याला पाहून. मराठी पकडता येत नाही त्याला, मी तरी काय करू. वाद होता आळंदीच्या धर्मशाळेचा. वकिलाकडे गेलो. माझा अनुभव सांगतो बरं का तुम्हाला. माझा परमार्थातली माणसं आहेत ना, खूप प्रसन्न असतात जे सात्विकतेने परमार्थ करतात. भलेही ते ज्ञानी नसतील, भलेही कीर्तन प्रवचन करत नसतील, हा सगळा व्यवहाराचा पसारा आहे, पण ज्याच्या अंतःकरणावर ईश्वराची, गुरुची कृपा होते ना, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते. हे ज्ञानेश्वरीची ओवी आहेत. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्याला पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते तर पुण्यपुरुष. पण काही काही वारकऱ्याला पाहिल्यानंतर दुःखी होतात. हे का प्रसन्न? समस्या आहे ना. आमच्याकडे पैसा आहे, सगळे, पण हे प्रसन्न काय? यांच्याकडे काहीच नाहीत म्हणून ते प्रसन्न आहेत. नाही कळाली ओवी सांगतो. रिकामे तोंड करू गेले, तोंड रिकाम आहे म्हणून गीता आली. तुमचं तोंड काम क्रोधाने भरलेलं आहे, काहीच निघत नाही, फक्त शिव्या. गजबजले, रिकाम नाही आहेत तुम्ही, मोकळे नाही आहेत तुम्ही, मजबूत. काही हरिभाऊला काही नाही. आणि माझ्यावर त्याचा जीव होता. आम्ही जरा 15-20 वर्षाचे असेल, तो मला कुठेही घेऊन जायचा. आणि त्याला आनंद, मला आनंद का वाटायचा, तो खातो. कळतंय तुम्हाला? मला आनंद का, तो खातो. आणि त्याच्यासोबत राहिल्यामुळे आम्हालाही खायला. म्हणून संगत करत असताना समोरचा उपवास करतो, त्याच्या संगतीत राहू नका. बिन पाण्याची एकादशी करतो आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही राहिले ना, तो तुम्हाला पाणी पिऊ देणार नाही. प्रसन्न असेल तिथं राहा, ज्ञान असेल त्याच्यासोबत राहा, आनंद मिळेल. पखवाजावर थाप टाकली ना, तर एक थाप टाकल्यानंतर काही काळ ध्वनी असतो, जसं घंटानाद आहे. एकदा वाजवल्यानंतर तो नाद फिरतो, त्याला आस म्हणतात, आस. तसं संतांच्या सहवासात राहिल्यानंतर तो जो शब्द आहे ना, आपल्या अंतःकरणाला धडकल्याबरोबर त्याचा ध्वनी आपल्या मेंदूमध्ये फिरला पाहिजेत. शब्दांचा ध्वनी म्हणजे भाव आपल्या अंतःकरणात फिरला पाहिजेत, त्यावेळेस संत संगती होते. नाही तर संत संगत होतच नाहीत. ऐकले शब्द आणि संपले, ध्वनी आपल्या डोक्यात राहायला पाहिजेत. त्याच्या संगतीत आम्ही राहत होतो. गेलो वकिलाकडे. सरळ माणसं आहेत ना, फार सरळ असतात जोपर्यंत सरळ असतात, पण ते जर का वाकडे झाले ना, तर मग वाकडे माणसं सरळ व्हायला वेळ लागत नाही. ते धर्मशाळेचे कागदपत्र दिले वगैरे, तरी ते बघितले, वाचले. म्हणजे तुम्ही वारकरी आहात, वारी करा. मला प्रश्न आहे, विचारा, देव आहे का? बरं, काय संबंध आहे? व्यवसाय ना, ते वकील आहेत, हे वारकरी आहेत, समस्या घेऊन आलेत. ते हरिभाऊ आहे ना, ते असं त्याला परमार्थाविषयी बोललेला सहन नाही होत. ते म्हणजे आहे. हरिभाऊने काय सांगितलं? आहे. पण ते हरिभाऊची 6 फूट उंच जाडजोड, त्याच्या शब्दातला आहे डोक्यात आणा. आहे. आणि सुशिक्षित लोकांचा, शिकलेल्या लोकांचा शब्दातला चिक्कूपणा पहा, असण्याची शक्यता आहे. आहे ना या?
नाहीच म्हणायचं त्याला, असण्याची शक्यता आहे. ते हरिभाऊ खूप कठीण. तुम्हाला एकदा काय सांगितलं आहे म्हणून तिचा आवाज वाढला हरिभाऊ, कारण की त्याला ते सहन नाही होत. ज्यांनी आयुष्य परमार्थात खर्च केलेत त्यांच्या श्रद्धेला तडा देऊ नका. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कसे का असे ना, श्रद्धेला तडा देऊ नका त्यांच्या. तुम्ही नका करू. आवाज वाढवल्याबरोबर लगेच नाही नाही नाही, देव, हरिभाऊ रागवू नका, देव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाय म्हणत नाही, शब्दातले खेळ कळत नाही लोकांना. ते हरिभाऊ तुला एकदा सांगितलं ना रे देव आहे म्हणून, पुन्हा पुन्हा काय लावलेत. नाही नाही नाही, तुम्ही देव माना, आम्ही शक्यता मानतो. हे जी हरिभाऊचा जो आवाज होता ना, ते आता ते शहरातले घरं म्हणजे पाखरं राहतात तसे घरं छोटे छोटे. जर मुंबईला गेले तर बघितलं ना त्या बिल्डिंगी, जसे पक्षी राहतात तसेच ते फ्लॅट दिसतात त्यांचे. अशा घरात हरिभाऊचा आवाज, त्याचा बाप आला वकिलाचा. लगेच काय झालं काय झालं, एवढा मोठा आवाज आला. हरिभाऊने विचारलं हे कोण आहेत. पोरगा म्हणला बाप आहेत. असण्याची शक्यता आहे. आता याचा आवाज खाली, बाप उभा आहे, असण्याची शक्यता. ओ हरिभाऊ तुम्ही कामाला आले, तुम्ही असं काय बोलता, माझे बाप आहेत. शक्यता नाकारता येत. त्या बापालाही काही कळेल ना. कशावरून हरिभाऊचा पुढचा शब्द कशावरून, आई सांगते. याला काही प्रमाण आहे का? विदेशातली मी कथा वाचली होती. 3 मुलं होते आणि 3 मुलांना एक सारखा रोग होता आणि का हा रोग आहे म्हणून DNA चेक केले. मोठ्या वर्तमानपत्रात आलेली गोष्ट आहे बरं का. त्या माणसाने आपले, कारण की तो सांसर्गिक रोग आहेत, अनुवंशिक रोग आहेत, मग याच्यात आहे का ते पाहण्यासाठी याचे DNA चेक केले आणि मुलाचे DNA चेक केले. तिन्ही मुलं याचे नाहीत, तिन्ही मुलं याचे नाहीत, तरी हा सांभाळतो. याला संसार म्हणतात. काय सांगू शकता की मुलगा आपलाच आहे म्हणून. ते सांगितलं आई सांगते. अरे आई सांगते म्हणून मानतो, माऊली सांगतात म्हणून आम्ही परमात्म्याला मानतो. आई अज्ञानी आहेत, संसारातली आहेत. तिचं बोलणं श्रद्धायुक्त होऊन ऐकतोस आणि मानतोस. ज्ञानेश्वरीचे लेखक योगीराज, भक्तराज, राजयोगी ज्ञानोबराय सांगतात आणि त्याच्यावर तू शंका घेतो. आपली अवकात बघा आणि मग ज्ञानोबरायला बोला. आपले बुद्धीची कुवत बघा, कुठला विषय आहेत. ज्ञानाच्या नंतर अनुभव पाहिजेत हे विषय सांगणारे ज्ञानोबराय. आणि आपली बुद्धी आत्मैव शत्रुवत वर्ते, ही आपली बुद्धी. आपलं अकल्याण आपण करतो या स्तरावर जगणारे आपण आहेत. म्हणून दोघांचा संयोग पहा कसा आहे, दोघांची विभक्ती पहा कशी आहे. माना न माना तुमची मान्यता आहे. अर्जुन अंतःकरण समर्पित करतो आणि मग अंतःकरण बदललं जातं. तिथून पुढं गीतेच्या नंतर अर्जुन राहत नाही, अर्जुन कृष्ण रूपाने काम करतो. शब्द आला लक्षात. अर्जुन राहत नाही, अर्जुन कृष्ण रूपाने काम करतो. अर्जुनाचं हृदय बदललं. या हृदयातला अनुभव त्या हृदयामध्ये गेला. निवृत्तीनाथांचा, भगवान शंकराचा अनुभव ज्ञानोबाच्या हृदयात स्थिरावला. आता ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय लिहित नाहीत, माते दावीत बोले. त्यांचे गुरु आद्यशंकर, आदिनाथ गुरु सकळ, ते सकळ सिद्धांचे सिद्ध माऊलीच्या मुखातून बोलतायत. हृदय बदललेत, गुरु परंपरे हृदय बदलले, अनुभव बदलला. सांसारिक हृदय राहिलेलं नाही, सामान्य हृदय आहे. म्हणून ज्ञानेश्वरी का बदललेलं हृदय आहेत, व्यापक हृदय आहेत. महांतम विभुम आत्मानम मत्वा, विभुम आत्मानम मत्वा, स्वतःला मानून. म्हणून इथे शंकराचंच नाव का घेतलंय मी, हरिपाठामध्येच त्यांचा उल्लेख आहे. हरी 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 मंत्र हा
शिवाचा. म्हणून उल्लेख केला. आदिनाथ गोड बोलतो, माते दावीत बोले स्वामी तो माझा. कोण स्वामी? हृदय बदलणारा. ज्ञान नाही आहे, आपली धाव तिथपर्यंत यायचं. बुद्धिमान आहे का, ज्ञानी आहे का, काही उपयोग नाहीत. अनुभव बदलला पाहिजे. हेच जग आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन. आणि आपलं घर आहे, संसार सोडा, घर आहे, सगळं दुःखमय होतं. हा अनुभव आहे तुमचा. आणि हा अनुभव हृदयाने घेतलेला अनुभव आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे 2 टप्पे आयुष्यात लक्षात ठेवा. ज्ञानासाठी सुद्धा भाव लागतो, भक्तीसाठी सुद्धा भाव लागतो. कळायचं असेल, भाव म्हणजे काय? गुरुने सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवणं. गीतेमध्ये सुद्धा 2 मार्ग आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम, भाव, आणि तद्विद्ये प्रणिपातेन, भाव. सेवा करा किंवा भाव ठेवा. भाव ठेवल्यावर लवकर अर्थ हृदयात प्रकाशित होतो. हृदयात अर्थ शिकण्याची गरज नाही, अर्थ आपोआप हृदयात प्रगट होतो. ज्ञानेश्वरी अभ्यास करून सांगितलेली नाही. सकल अर्थ मतीमध्ये प्रकाशित झाले, ते तोंडातून आलेले आहेत. काल सांगितलं तुम्हाला, टाकीतलं ज्ञान नाही, विहिरीचं ज्ञान आहे, खालून आलेलं, मुळातून आलेलं ज्ञान आहे, ते अनुभवाचं ज्ञान आहे. म्हणून ज्ञान मिळवणं हे बुद्धीचं कर्तव्य आहे. पण या बुद्धीच्या अगोदर माणसाचा जो आत्मा आहे तो भाव आहे. लक्षात येतंय? तो मी का सांगतो समजून घ्या. तुम्ही म्हणजे बुद्धी नाही आहे. प्रवचन करताय, कला आहे तुमच्याकडे, वक्तृत्वाची कला असेल, वक्तृत्वाची कला तुम्हाला जोपासत असेल, शब्दज्ञान असेल, कला आहे, बुद्धी आहे. तुम्ही कोण आहात हा तुमचा भाव सांगतो. शब्द लक्षात. तुम्ही कोण, तुमचं अस्तित्व काय? भाव आहेत. म्हणून नाही संस्कृत बोलता आलं तरी मीराबाई संत आहेत, जनाबाई संत आहेत. नाही संस्कृत बोलता आलं, शास्त्र, भाव बदललाय तिचा. भाव बदलला म्हणजे हृदय बदललं. का संत होतात? भाव बदललेला आहे. ईश्वर स्वरूप भाव झालेला आहे. हेच जीवन आहे. मी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू ऐकलेले आहेत, अनेक लोकांशी संभाषण केलेले आहेत, श्रेष्ठ लोकांच्या. त्यांचे मार्गदर्शन पण ऐका, ध्येयाला निगडीत आहेत. समर्पण केलं नाही एखाद्या गोष्टीला, दुसरं काहीच जाणत नाहीत, याला म्हणतात भाव. भाव हा जीवाचा. भाव परिवर्तन करतो. म्हणून मार्केटमध्ये लोक गोड बोलतात, फसवणं हा त्यांचा भाव असतो. नातेवाईक गोड बोलतात, फसवणं हा त्यांचा भाव असतो. फसल्यानंतर कळतं की तो फसवा होता, आता बोलून काही उपयोग. हा तुमचा अनुभव आहे गुरुशिवाय. संसारात हा माणूस चांगला नाही, कधी कळालं? फसवल्यानंतर. फसवण्याचा अनुभव आहे, श्रेष्ठ होण्याचा अनुभव नाही. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं, बुद्धी नाश करू शकते, अणुबॉम्ब तयार करू शकते, क्षेपणास्त्र तयार करू शकते, इंजेक्शन देऊन ज्ञानी नाही बनवू शकत. ज्ञानी संत बनवतात, विज्ञानापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. अंतःकरण बदलतात, अज्ञानाला ज्ञानामध्ये रूपांतरित करतात. संतच हे विज्ञान आहे. सिद्ध करा. वाल्मिकाने कसं काय रामायण लिहिलं? पुन्हा सांगतो तुम्हाला मी. डाकू होता. डाकू शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? जंगलात राहणारा, आत्ताच्या भाषेत आदिवासी. एखादा आदिवासी बुद्धिमान निघाला म्हणून मुंबईची संस्कृती सांगू शकत नाही. तो राजघराण्यातली संस्कृती, तो चांगला असेल, सज्जन असेल, संत होईल, पण त्याची लेखनी, नीतिमत्ता, स्त्रीच्या जीवनातली विशेषता, राजकारणातली नीती, तत्वज्ञान नाहीच सांगू शकत. अर्थ लक्षात ठेवा काय बोललो. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, राजकारणातली माणसं सुद्धा मनुष्य जीवनाबद्दल लिहू शकत नाही. समजू शकतात ते, पण लिहू शकत नाही. शब्द येणं अवघड आहे.
म्हणून गुरुचं वर्णन करत असताना श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ शब्द पण आले पाहिजेत आणि अनुभव पण आला पाहिजे, त्याला गुरु म्हणतात. ते कसे आहेत हा नंतरचा विषय आहे. जाताना भाव घेऊन जा, जाताना भाव घेऊन जा. आणि असंही तुम्हाला आम्ही सांगतो, माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी, तुम्ही कितीही हुशार व्हा, कितीही ज्ञानी व्हा, तुम्ही जेव्हा साधूकडे येता, विद्वानाकडे येता ना, एका शब्दात तुम्हाला ओळखतात तुम्ही कोण आहात. सभ्यता म्हणून ते बोलत नाहीत, सभ्यता म्हणून ते बोलत नाहीत, एका मिनिटात ओळखतात. ते त्यांनी शिकवलंय, मानस जाणीजे बोले. जर नाही ओळखता आलं ना, तो तुमच्यापेक्षा मूर्ख असेल, चुकून त्याला गुरु मानलेला असेल, चुकून तुमचा श्रद्धावान असेल. चुकीचं आहे. एक शब्दातून माणूस कळतो. आणि तुमच्यापासून काय लपवलंय ते कळूच देत नाहीत. अनेक लोक न्याय शिकण्याकरता आमच्या गुरुजींच्या आश्रमात आले. आम्ही व्यवस्था करायला होतो की आम्हाला कोणीतरी सहपाठी मिळावा. पाठाला बसले की ते स्वामीजी चेहरा पाहतात आणि चेहरा पाहिला की ते शिकवतात पण शिकवत नाहीत. कळालं का तुम्हाला? मी माझा अनुभव सांगतोय. मी 10 वर्ष न्यायशास्त्र शिकलो स्वामीजीकडे. 7-8 मिनटं शिकवायचे मला. 10 वर्ष बरं का. किती मिनटं? 7 मिनटं शिकवलेलं मला 10-10 तास अभ्यास करावा लागायचा. ते 7 मिनटाचं शिकवलेलं. मी शिकून जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलो, कीर्तन प्रवचनकार झालो, तर स्वामीजीबरोबर माझे संबंध होते. तिथे काही अजून विद्यार्थी होते स्वामीजीकडे. एक दिवशी पाठाला जायचा वेळ आला मला. त्याच वेळेस गेलो मी. गचकन जाऊन पाठाला बसता येत नाही बरं का तुमच्यासारखं. काय काही लोक एवढे भाग्यवान आहेत, सभ्यताच समजत नाही हो. घरात जायचं असलं ना तर किती अंतरावर जायला पाहिजे कळतच नाहीत. काही काही लोक तर डायरेक्ट स्वयंपाकघरात जातात. अरे तुझं घर नाही, विसरलास काय तू? नाही नाही, ते आमचा प्रेम आहे. अरे प्रेम म्हणजे इथपर्यंत नाही ना, स्वयंपाकघरापर्यंत. तू प्रेम मानतो ते तुला विघ्न मानतात, तुझ्या पाठीमागं चर्चा करतात. मग मी पाठाला बसलो. स्वामीला म्हटलं बैठना है क्या? म्हणजे हां बैठे, अबे है आपके पास समय तो. मी विचारून स्वामीजीकडे 10 वर्ष शिकलेला मी विद्यार्थी. पण स्वामीजीने विचारलं बैठना आहे का? असं नाही बसता येत कोणाच्याही पाठाला, कोणाचाही विषय ऐकता येत नाही, सभ्यताच नाही ती. म्हणजे आप कहे तो म्हणजे बैठ जाओ, कोई बात नाही. बसलो मी. 1.5 तास शिकवलं. किती? मी 10 वर्ष किती मिनटं शिकलो? 7 मिनटं, 8 मिनटं मॅक्सिमम, नाही तर 5च. 1.5 तास पाठ घेत होते ते. 3-4 मिनिटांनंतर माझं डोकं बंद झालं स्वामीजींचा विषय ऐकता ऐकता. आणि समोरचा माणूस 1.5 तास शिकतो. मला जरा डाऊट यायला लागला. म्हणजे मलाच समजणं बंद झालं. समजतंय तुम्हाला? माझंच मी ज्यांच्याकडे बरं तो साधारण विषय होता. पुन्हा सांगतो तुम्हाला, न्याय शिकवत नव्हते, साधारण विषय शिकवत होते. तरी पण 8-9 मिनिटानंतर माझं समजणं बंद झालं. शेवटी मी ते समजायचं सोडून दिलं. म्हटलं आता फक्त ऐकू. 1.5 तास ऐकलं, समजलं काहीच नाही. स्वामीजींच्या लक्षात आलं, हृदय एक झाले. मला काय कळतं हे त्यांना कळतं, त्यालाच गुरु म्हणावं. पाठ संपल्यानंतर ते चहा प्यायला वगैरे गेले. मी दर्शन घेतलं. आज नुसतं एक शब्द बोललो नाही मी स्वामीजीला. मला बघितलं, अरे छोड़ ना, दिमाग में जो आता है उसको छोड़ दे. मैंने कहा स्वामीजी तेरे को लगता है ना 1.25 घंटा कैसे पढ़ाया, मुझे मालूम है उसको समजता नहीं है. स्वामीजी काय म्हणतात, त्याला समजत नाही हे मला माहिती. मग का शिकवता? माझा ग्रंथ तयार होतो, माझी ग्रंथाची आवृत्ती होते. त्याला समजो ना समजो, कधीतरी 20-25 वर्षापूर्वीचा ग्रंथ शिकवून तो नवीन तयार होतो, नवीन वस्त्र तयार होतो. मी माझ्याकरता न समजणाऱ्याला समजून सांगतो, हे विसरू नका. परमार्थातले बरेच विषय असे आहेत जो खानदानी वक्ता असतो त्याला माहिती समजत नाही.
हे समजून समजून सांगतो, कारण की पुन्हा नवीन समज तयार व्हावी म्हणून. आपण म्हणतो समजत नाही. कधी समजलंय तुम्हाला? मुलगा समजला का पत्नी समजली, घरातले सगळेच लोक म्हणतात तुम्हाला समजत नाही म्हणून, अजून किती समजलं पाहिजे? या जगात तुम्हाला समजदार असं कोण मानतं का, याचा शोध घ्या, नंतर गुरुकडे जा. गुरु हृदय परिवर्तन करणारा, हृदय बदलणारा गुरु असतो. आपलं अज्ञान काढून तिथे त्यांचं ज्ञान स्थापित करतो. याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात गुरुची हृदयामध्ये. आता हृदय आपुले चौफाळूनिया भले वरी बैसव पाऊले. पाऊले शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? वारकरी संप्रदायात हे कोड लँग्वेज आहेत. पाय म्हणजे ज्ञान स्वरूप. जिथे जिथे वारकरी संप्रदायात अभंगात पाय शब्द येऊ, पाय दाखवी आम्हा म्हणजे काय? पाय दाखवायचा का? कोणती चप्पल घातलेली आहे? आपण त्या योग्यतेचेच आहोत. पाय दाखवी, ज्ञान दाखव, स्वरूप दाखव, हा पाय शब्दाचा अर्थ आहे. समचरण दृष्टी, ते चरण शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं ज्ञान समान आहे. ज्ञानी असो अज्ञानी असो, जड वस्तू असो, कणा कणामध्ये परमात्मा समरूपाने व्यापक आहे, समान येतो. हे समजलं पाहिजे. नाही समजत, बदलण्याचा भाव ठेवा. श्री गुरु सांगतात ना, आणि आयुष्यात कधी श्री गुरुला समजून सांगू नका. माझं विनंती आहे तुम्हाला. माझी ही चूक झाली होती. याच जिथे मी हा प्रसंग झाला ना, मी नवीन नवीन गेलो होतो, 2-3 वर्ष झाले होते, आणि एक फार श्रीमंत माणूस आला आणि काहीतरी विषय झाला. स्वामीजी बोलतच नव्हते त्याच्याबरोबर. आणि मला असं वाटायचं माणूस चांगला आहे, स्वामीजींनी बोललं पाहिजेत असं वाटतं. बऱ्याच लोकांना वाटतं, आमच्याही विद्यार्थ्याला वाटतं शास्त्रीजींनी नीट बोललं पाहिजेत. त्यांना नीट वाटणं ठीक आहे, पण मला वीट आलेलं आहे. विठले हे चित्त नाईलाज आहे तो, पण त्यांना वाटतं, त्याला काय करणार. नंतर निघून गेले. स्वामीजीला मी म्हटलं, स्वामीजी बड़ा अच्छा आदमी था, आपने बात नहीं की उनसे. स्वामीजी फार फिरकी घ्यायची, न्यायशास्त्रातली फिरकी वेगळी. अच्छा, स्वामीजी काय म्हणतात? मी म्हटलं बड़ा अच्छा आदमी था स्वामीजी, आपने बात कर. अच्छा, बहुत अच्छा था. मैंने कहा हाँ बहुत अच्छा था स्वामीजी. अच्छा, जब तेरे को अच्छा लगता है तो मेरे को क्यों नहीं अच्छा लगता है? मुझे मालूम नहीं स्वामीजी. तू विद्यार्थी आहेस, अभी तुम बच्चे हो, पढ़ने के लिए आए हो, गुरु बनने की कोशिश मत करो. माझ्या आयुष्यातला स्वामीजीला सांगण्याचा शेवटचा प्रसंग. त्याच्यानंतर पुन्हा सांगितलं नाही मी. मग त्याच्यानंतर फायनल स्वामीजी म्हणले करायचं. यस, पूर्व इकडं इकडं, पश्चिम इकडं इकडं. का? भाव. त्यांना मला बदलायचं आहे. माझं हृदय बदलण्यासाठी मी तिथे गेलेलो आहे. तुम्ही त्यांना बदलण्यासाठी जाऊ नका. चुका होतात, नाही असं नाही. माझा एक शास्त्री मित्र होता, त्याला एका ओवीचा अर्थ लागत नव्हता. माणूस किती कसा असतो पाव, अतिविद्वान, संस्कृतमधला उत्कृष्ट विद्वान, अर्थ लागत नव्हता. आता विचारण्याची पंचायत. मला आला म्हणे, शास्त्रीजी ही ओवी जरा मला चुकीची वाटते. मी म्हणले यस. तुम्हाला म्हणलं मग ठीक आहे, तुला वाटते ना चुकीची, ठीक आहे. त्याला काही सुचेच ना. त्याला असं वाटलं मी वाद करेल, माऊलीवर आक्षेप घेतला म्हणून काहीतरी त्या वादातून काहीतरी निष्पन्न निघेल. म्हणलं यस ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत आला, शास्त्रीजी तुम्ही काहीच बोलले नाही. म्हणलं मी काय बोलू? नाही पण ती ओवी चुकीची आहेत. अरे म्हणलं तू ज्ञानेश्वर महाराजापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहेस. जो माऊलीची चूक काढतो त्या ज्ञानापुढे मी काय बोलावं? तुझा अधिकार किती मोठा आहे. आणि मग त्याला त्याची चूक लक्षात नाही. शास्त्रीजी असं नव्हता माझा विषय, मला ती ओवी लागत नव्हती. भाव नीट ठेवा, तिरका भाव ठेवू नका. अन्यायेन अपि पृच्छतः न ब्रूयात. वेद सांगतात समोरचा व्यक्ती तुमच्याकडे ज्ञान आहे, धन आहे, ते का वाटायचं कुणाला?
तो माणूस आपल्याला मूर्खात काढू द्या, तो ज्ञानी म्हणून घेण्याकरता मी शिकलेलो नाही. नाही कळालं? लोकांनी संत म्हणावं म्हणून संत जीवन कधी जगू नका. ज्या दिवशी वसुली होते ना संतांच्या नावाखालची, हरवी न धावया न पवे कुणी. धावया शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणे. देवाबरोबर तुम्ही गलिच्छ वागलात, संताबरोबर गलिच्छ वागलात, संकट आलं तुमच्यावर, देव धावून येत नाही. धावया म्हणजे रक्षण करणे. हरवीनं हरवीनं अनुभव घेऊन पहा ना. हरवीनं देवाशिवाय कोण वाचवतो महाराज? एखादी आपत्ती येऊ द्या तुमच्या घरावर, एखादं संकट येऊ द्या, सगळी लोक एकत्रित येऊन दुःख पाहतात, दुःख नष्ट करू शकत नाहीत. बघा, कोरोना काळातला हा सगळ्यांचा अनुभव आहे. पाहतात, नष्ट करू शकत नाहीत. देव धावून येतो. हरिविनं, लक्षात, हरिविनं धावया न पवे. कोणीच येऊ शकत नाहीत, फक्त हरी येऊ शकतो. आणि हरी आला ना, जग अंगावर येऊ द्या, पाला पाचोळा येतो. हरी आहे ना, संत आहे आपल्या पाठीवर, घाबरूच नका. संत मार्ग दाखवतात, संत ठेवतात. पहिल्यांदा आपल्या जीवनात त्यांच्यावर भाव पाहिजेत. भाव मी पहिलं सांगितलेले, हृदय शुद्ध होण्यासाठी लागणारी प्रक्रिया ही भावनेतून, भावातून शुद्ध होते. भाव परिपक्व झाला ना, तोच प्रेम, त्यालाच भक्ती म्हणतात. भावाची कच्ची अवस्था स्नेह, जो संसारामध्ये असतं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये तिन्ही शब्द वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आलेले आहेत. संसारात स्नेह असतो, गुरुवर भाव असतो आणि भगवंतावर भक्ती असते. हे तिन्ही ज्याला जमलं ना, तो या जगातला श्रेष्ठ व्यक्ती आहे. तिन्ही संसारही करतो, स्नेह आहे, गुरुवर भाव आहे आणि देवावर भक्ती आहे. तेने मुक्तिचारी. पुढचा विषय आपण थोडं मध्यंतरानंतर घेऊ. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.